सेकंड स्टेप टेबल फॉर व्हॅल्यू म्हणजे काय? आता बघा आपल्याला ह्या इथं काय भेटलेलं आहे, हे एक्झाम्पल 1 घेऊ आपण, हे एक्झाम्पल 2 आणि हे एक्झाम्पल 3. एक्झाम्पल 1 मध्ये आपल्याला काय भेटलं, फर्स्ट स्टेप मध्ये काय भेटलं, x इक्वल टू 4 मायनस वाय. तर यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या, व्हॅल्यू. आता बघा व्हॅल्यू जर कधी y ची किंमत टाकली आपण, काही पण टाकायची व्हॅल्यू, पण सिंपली टाकायची जेणेकरून ग्राफ पेपर ड्रॉ करताना आपल्याला तकलीफ झाली नाही पाहिजे. इथं काही पण व्हॅल्यू टाकायची आणि मग x ची व्हॅल्यू भेटणार, y ची टाकली x ची व्हॅल्यू भेटणार, y ची टाकली x ची भेटणार. तर आपण y साठी काय केलंय, सिंपल एक केलेले 0 1 -1 2 असं असेल असं, तर डायरेक्ट पहिले 0 टाकायचा, मग 1 टाकायचा, मग -1 टाकायचा, 2 टाकायचा, जे येणार ते बघा. आता बघा x इक्वल टू 4 जसाच तसा y च्या ठिकाणी व्हॅल्यू कुठे टाकायच्या, ह्या साईडला टाकायच्या बरं का. y च्या ठिकाणी किती टाकला, पहिले 0 टाकला, म्हणजे काय 4 मायनस 0 किती येणार, x इक्वल टू 4 भेटली पहिली व्हॅल्यू x ची. आता दुसरी काय आहे, आपण y ह्या ज्या आहे ना, ह्या कोणत्या व्हॅल्यू आहे, y च्या व्हॅल्यू आहे आणि ही x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. चला x आता परत काय, x इक्वल टू 4 मायनस वाय. ओके हे झालं. तर x इक्वल टू 4 मायनस y किती टाकलो आपण, 1. किती टाकू, 1. तर किती येणार, x इक्वल टू 4 मायनस 1 3 आला, 3 x 3 भेटला. नंतर चला आता y किती, -1. आता x इक्वल टू 4 मायनस y जसाच तसा. ओके इथं काय आला, x इक्वल टू 4 मायनस 1 टाकतोय आपण, म्हणजे -y. हे पण हे लक्षात ठेवा, इथं x इक्वल टू किती येणार, 4 मायनस प्लस किती येणार, 1. x इक्वल टू किती आला, 4 + 1 5 3. म्हणजे असे किती वेळेस टाकायचे आपल्याला, 3. आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त 4 सोल्युशन फाइंड करायचे. सेफ्टीसाठी आपल्या 3 केले तरी चांगलं, ग्राफ व्यवस्थित निघतो. पण एखादी व्हॅल्यू चुकली तर एखादी सेफ्टीसाठी आपली एक व्हॅल्यू शिल्लक राहून द्यायची. हे झालं, हे एवढं झालं. तर हे ऑर्डर पेअर आता एक असा टेबल बनवायचा असा. म्हणजे आता एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण प्रॉपरली बघणारच आहे, पण हा कन्सेप्ट आहे, टर्मिनॉलॉजी. अंडरस्टँड द टर्मिनॉलॉजी ऑफ द ग्राफिकल मेथड. मग जेणेकरून तुम्ही टर्मिनॉलॉजी, त्याची जी मेथड सॉल्व्ह करण्याची स्टेप बाय ती समजली, तुम्ही कोणतं पण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता.